एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी इथे सकाळी म्हणजे 7 वाजले असतील आणि मी 7 वाजता या मोठ्या कढईत काहीतरी बनवून जे आहे पहिल्यांदा ट्राय करत आहे। रेसिपी वगैरे मी तुमच्यासोबत प्रॉपर शेअर करत नाही आहे, कारण हा माझा पहिलाच अटेम्प्ट आहे आणि तसं लहानपणापासून लग्न होईपर्यंत बऱ्याच वेळा ह्या गोष्टी मम्मीला करताना बघितल्या आहे, पण जसं लग्न झालं तसं मी कधी म्हणजे स्वतःहून करण्याचा विचारही केला नाही। तर मी बनवत आहे बाजरीच्या वड्या। बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बाजरीच्या वड्या बनवण्यासाठी एक झारा असतो आणि हाताने त्यांना असं व्यवस्थित म्हणजे होलवालं असतं आणि त्यातून त्या वड्या बाहेर पडत असतात, पण माझ्याकडे ते साधन नाही आहे म्हणून मी माझ्याकडे हा ठसा होता, यातूनच मी बनवत आहे लाईक कुरडईसारखं। कुरडई सगळ्यांनाच माहिती आहे। सो ह्या बाजरीपासून बनवल्या जातात आणि जी बाजरी असते आणि त्यात थोडेसे गहू असं त्यांना 3-1 दिवस पाण्यात भिजवलं जातं। त्यानंतर त्यांचं जे मिक्सीमधून पेस्ट काढायची आणि मग कापड बांधून त्यांना गाळायचं आणि मग ते नंतर जे खाली पडलेलं जे त्याचं लिक्विड असतं, सगळा जो गाळ असतो तो बसू द्यायचा असतो आणि त्याचं पाणी जे असतं ते फेकायचं असतं। 1 दिवस त्याला पडू द्यावं लागतं आणि मग नंतर नेक्स्ट डे मॉर्निंग हा सगळा प्रकार बनवायचा असतो। पण ट्रस्ट मी इतक्या टेस्टी लागतात आणि मला अजूनही आठवतंय, म्हणजे बनवून आल्यानंतर सकाळी टेरेसवर जेव्हा गावात आम्ही हे बनवायचो आणि बनवून आल्यानंतर मग आम्ही दुपारी अचानक आठवण यायची की अरे आपण हे बनवलं आहे, आणि मग भावाला घेऊन जायचं वर टेरेसवर आणि मग त्या थोड्या कोरड्या थोड्या ओल्या खायची ती मज्जाच काहीतरी वेगळी असायची। सो मी इथे म्हणून म्हटलं चला ट्राय करूयात। मम्मी म्हणली करून तर बघ। तर मी अर्धा किलोची बाजरी होती माझ्याकडे, थोडी घातली होती आणि ती पिया आहेच। मी सकाळी उठली तर तीही लगेच माझ्या मागे उठली आणि तिचं सध्या वॅकेशन चाललं आहे, सो मी तिला रिलॅक्स झोपू देते, पण तिलाही काहीतरी नवीन बघायचं होतं। सो मी तिला 2-3 दिवसापासून ती मला विचारायची की काय करायचं आहे तुला, तू असं का करते, आणि मग म्हणली की मला उठवायचं। सो मी तिला घेऊन आली आणि तीही इथे ट्राय करते। सो चला, म्हणजे आत्ताची ही जी पिढी आहे पिया आणि त्यांची त्या एजच्या मुलांची, त्यांना ही गोष्ट ॲटलिस्ट थोडी माहीत असणार आहे की अशा पद्धतीने ज्या आहे गोष्टी बनायच्या, ज्या वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो। मला ना ॲक्च्युली कमेंट्स येत असतात की तुम्ही ग्रोसरी वगैरे कसं काय भरतात। माझं काय होतं ना की मी जर डीमार्टला कधी गेली ना, असं कधी झालंच नाही की पूर्ण ट्रॉली भरून माझ्याकडे सामान आलं, असं कधीही होत नाही, कारण मी ऑनलाईन सामान मागवत असते। आणि काय होतं ना की मी ॲप इन्स्टॉल केलं की आपल्याला नोटिफिकेशन येत असतात की आता ह्या वस्तूंवर जे आहे मोठा डिस्काउंट चालू आहे, तर मग मी त्या पद्धतीने सामान मागवते, म्हणून बल्कमध्ये असं कधी माझं सामान येत नाही। आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की मी 1 रुपयामध्ये 1 किलो जो आहे कांदा मागवलेला आहे। म्हणजे 500 रुपयाचं सामान घ्यायचा होता आणि तुम्हाला जो कांदा आहे तो 1 रुपये किलोप्रमाणे मिळणार। तर मी 1000 रुपयाचं सामान मागवलं आणि मला जे आहे 2 किलो कांदे हे 2 रुपयात मिळाले आहेत। आणि अशा पद्धतीने मी बरीच सेविंग करत असते। आणि नॉट जस्ट कांदा, ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या रेग्युलर म्हणजे मी जशा मागवत असते त्याच्यानुसार त्यांना 3-3, 4-4, 10-10 रुपयांचं अजून एक्स्ट्रा ऑफ होतं। सो असा बराच जो आहे ना, मी बराच इथे सेविंग करून घेतलेली आहे। हे जी तेलाची बॉटल तुम्ही बघताय माझी फेवरेट झालेली आहे आणि आता मी हाच ब्रँड जो आहे पुढे कंटिन्यू करते आणि जे काही घरात लागणारा सामान आहे तो मागवला आहे। बिस्किट ह्यावेळेस मोठा मागवला आहे, कारण की पियाला काय होतं ना, स्कूलला जायची ती, तर तिला बिस्किट खायला वेळच नसायचा, दूध पिलं की लगेच ब्रेकफास्ट असायचा। सो म्हटलं आता कसं आहे, आता ब्रेकफास्टमध्ये जरा टाईम आहे, सो मी तिला आता एन्जॉय करू देते तिच्या दुधासोबत बिस्किट आणि अशा बऱ्याच ज्या गोष्टी होत्या ज्या मला फ्युचरमध्ये लागणारच आहेत। म्हटलं मग तेव्हा थोड्या मागवण्यापेक्षा आताच बल्कमध्ये मागवावं, म्हणजे मला कांदाही जो आहे 1 रुपयात मिळेल इथे। आणि अशा पद्धतीने जे आहे मी सेविंग करत असते। सो ही तेलाची जी बॉटल आहे ही मला 159 रुपयाला प्रत्येक वेळा मिळत असते, पण आता ती मला 143 रुपयाची मिळाली। म्हणजे इथेच पहा मी बऱ्यापैकी पैसे जे आहेत वाचवलेले आहेत। आणि हे ते कांदे यांच्यासाठी मी 1000 रुपये खर्च केले, पण अशा पद्धतीने जे आहे मी ग्रोसरी माझी मागवत असते नेहमी आणि थोडाफार जे आहे डीमार्टमधून घेत असते। सकाळी आज लवकर उठली होती, पण लक्षातच नाही की मी केसांना जे आहे चंपी वगैरे करून काम करू शकते। पण माझ्या डोक्यात हेच होतं की गॅलरीतलं जे ऊन असतं ना ते सकाळी लवकर चाललं जातं, म्हणजे 12पर्यंत, आणि मी जे बनवायचं होतं मला त्याला उन्हाची फार गरज होती सुकवण्यासाठी। तर ह्या गोष्टी सगळ्या डोक्यातून स्लिप झाल्या आणि मला आधी माझ्या वड्या ज्या होत्या त्या बनवायच्या होत्या। मग त्यानंतर सगळं काम झाल्यानंतर माझं पार्सल आलं आणि मग त्यानंतर ते सगळं ओपन केलं, ग्रोसरी वगैरे। सकाळीच मोस्ट ऑफ द टाईम येऊन जात असतो जिओ मार्टचं माझ्याकडे। त्यानंतर म्हटलं चला आता जरा वेळ आहे, आज
अंघोळला उशीरच होणार आहे आणि मी त्यानंतर लगेचच थोडं ऑइलने मसाजही करून घेते म्हटलं फेसची. तुम्हीही करत जा. मी माझ्या स्किन केअर रूटीनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच होतं हे सगळं, पण तुम्हाला मला माहिती आठवण करून द्यावी लागणार आहे. सो आणि तुमच्यामुळे माझंही जे आहे रेग्युलर रूटीन होत असते. त्यानंतर मग एक छान गोष्ट आज जी आहे माझ्यासोबत घडली आणि म्हणूनच मी तुम्हाला दाखवते. आणि अचानक मला कधी लक्षातच आलं नाही की ही गोष्टही मी करू शकते. आणि पिया मला मागून म्हणते, मम्मा तू मला का नाही देत गं, तू तुझीच फक्त तुला ब्राईट दिसायचं आहे, तुला मला नाही दिसू द्यायचं का. म्हणजे ती कॉमेडीत मला असं नेहमी म्हणत असते. सो मग तिला म्हटलं चल तू पण कर आता माझ्यासोबत, आणि तिनेही घेतलं. सो तीही माझ्यासोबत मी जसं जसं करत होती तीही मला कॉपी करून सगळं मसाज करत होती. आणि मला नंतर रिअलाईज झालं की ही गोष्ट जर मी अजून दीड वर्षापासून जर चालू ठेवली असती तर प्रत्येक वेळा जसं जसं मी करते ती मला पाहून पाहून केलं असतं. आणि आता म्हणजे यानंतर तरी मी रुटीनमध्ये तिला घेणार आहे की तिला मला सांगायची गरज पडणार नाही, मी करायला लागली की ती माझ्यासोबत येईल. सो पहा, तुम्हीही तुमच्या मुलांसोबत असं करू शकतात. आणि फेसवर म्हणजे पूर्ण बॉडीवर मसाज करणं खूप जास्त गरजेचं आहे. फक्त ब्राईटनिंगसाठी नाही, आपल्या सेल्स ज्या आहेत त्या चांगल्या म्हणजे त्यांचीही छान मसाज होत असते आणि बरेच त्याचे फायदेही होत असतात. सो मी तर नेहमी करत असते. आणि आता ही गोष्ट पियाही मला फॉलो करत करत तीही एकटी का असे ना आता घेऊन ती करू शकते. सो ही खूप छान गोष्ट झाली आज माझ्यासोबत. माझ्याने ना आज हे बनवताना एक गोष्ट चुकली आणि माझं लक्षात नाही की मी ना असं म्हणजे कुरडाईसारखं नको बनवायला पाहिजे होतं. कारण की ऊन आहे ना ते 12 वाजतापर्यंत हे चाललं जातं गॅलरीतून. म्हणजे मी थोडं लेअरिंग त्यांची कमी केली असती ना तर 12पर्यंत बऱ्यापैकी सुकलं असतं. आणि माझी जी प्रोसेस होती ना त्यांना जसं जसं ऊन पुढे जात होतं तसं तसं सरकवण्याची जी आहे ती पुढे पुढे प्रोसेस जात होती. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये मला आज अंघोळीला देखील खूप उशीर झाला. पण काही हरकत नाही, आज सुट्टीचा दिवस आहे. सो निवांत आहे. सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट वगैरे सगळ्यांची घाई नाही आहे. कारण की पियाच्या पप्पांचं घरी ऑफिस असलं तरीही ब्रेकफास्ट वगैरे टायमात बनवावा लागतो, म्हणजे ते त्यांच्या कामाला मोकळे होतात. पण आज असं काही नाही, त्यामुळे आजचा दिवस जरा निवांत आहे. थोडं उशीर झाला तरीही चालतंय. आणि येता जाता आता हे खात राहणं चालणार आहे. कारण लहानपणापासून जेव्हा असं बनतं घरात तेव्हा ते लगेच जाऊन खाणं, आणि ते भरपूर लोक माझ्यासोबत रिलेट करणार आहेत. मला कमेंटमधून नक्की कळवा की असं कोण कोण लहानपणी केलेलं आहे ते. वॅकेशन सुरू आहे म्हणून पियाला खूप बोर होतं. आणि मग मी तिला काहीतरी नवीन गेम म्हणून तिला मी सांगितलं, माझं डोकं खात होती स्वयंपाक करताना की तू मला वर बसव. आणि मला सबस्क्रायबरने सांगितलं होतं की तुम्ही असं बसवू नका तिला किचनवर. सो म्हटलं चला तिला काहीतरी कामाला लावूया इंटरेस्टिंग. आणि मी तिला गेम दिला. म्हटलं चला हे कांदे आणलेत ना, तू त्यांना निवडत बस म्हणून. आणि ती एन्जॉय करत होती. 1 तासभर ती कांद्यांना अगदी जीव लावून निवडत बसलेली होती इथे. आणि किती छान गेम झाला आज तिच्या खेळण्यासाठी. आम्ही आता सायंकाळी निघालेलो आहोत एका छान मंदिरमध्ये. तुम्हाला मी याच्या आधीही त्या ठिकाणी नेलेलं आहे, पण त्याआधी जे आहे पियाला थोडंसं एक छोटंसं टॉईज तिने तिच्या फ्रेंडकडे बघितलं होतं आणि तिची खूप दिवसापासून डिमांड होती. आणि आज तिने अजिबात मागितलं नाही, पण तिला सरप्राईज देण्यासाठी मी माझ्या डोक्यात ठेवलं होतं की तिला सरप्राईज देऊया. आणि तिला ही अशी बँगल जी आहे तिला काय म्हणता आय डोंट नो. सो तिला हे पाहिजे होतं आणि लकीली एका शॉपवर थांबलो आणि तिला हे मिळालं देखील. आता पुढचे 2 ते 3 दिवस तिचे हेच खेळण्यामध्ये तिचा दिवस जाणार आहे. आणि थोडा माझा जो ती थोडं इरिटेटिंग करत असते ते थोडं कमी होईल की मी म्हणेल की जा बाई तू तुझ्या टॉईजसोबत खेळ. सो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला इथे पोहोचलेलो आहोत. याआधीही मी तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल खूप शांत निवांत छोटंसं असं मंदिर आहे. आणि इथे आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा कधी असं कुठे जायचं ठरतं तर तेव्हा आम्ही पहिले इथे प्रेफरन्स देतो, किंवा कुठल्याही शांत अशा मंदिरावर किंवा शांत जागेत जाऊन आम्ही बसायला प्रेफर करत असतो. कारण काय होतं ना की जेव्हा नवीन लग्न झालं होतं मला आठवतं की तेव्हा सॅटर्डे संडे असला आणि तेव्हा मॉलमध्ये जायचो. पण आता असं गोष्ट झाली आहे ना की जसं जसं आपण मोठे होत जातो, मॅच्युरिटी अजून आपली वाढत जाते, मनुष्य मॅच्युअर होत जातो, तेव्हा असं वाटतं की आता गर्दीच्या ठिकाणी नाही जायचं, आता निवांत अशी जागा पाहिजे जिथे आपण थोडा क्षण बसू शकतो, एकमेकांशी गप्पा मारू शकतो आणि शांतपणे चिमण्यांचा आवाज का असे ना बस तेवढा फक्त कानाला आला पाहिजे. सो मला आता असं वाटतं की नको आता त्या म्हणजे काही घ्यायचं असेल ना तरच जायचं, अदरवाईज अशा ठिकाणी जायचंच नाही. सो आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा कधी टाईम मिळत असतो तर आम्ही निवांत असाच वेळ आणि म्हणजे जिथे घालवता येईल अशा ठिकाणी जाऊन जो आहे वेळ आम्ही घालवत असतो आमचा. आणि
असं आपण जेव्हा कधी कुठे जात असतो तर मी हे एक्सपिरियन्स घेतले की कुठेतरी मॉलमध्ये जाऊन किंवा कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी जर गेलो ना तर मुलांकडे एवढं लक्ष नसतं राहत आपलं. सो शांततेत गेले तर ते काहीतरी ॲक्टिव्हिटी करताय, काहीतरी करताय, तर आपलं त्यांच्याकडे लक्ष असतं किंवा त्यांच्यासोबत खेळण्यामध्ये आपण जरा वेळ घालवत असतो. सो पार्क असो किंवा मंदिर असो किंवा शांत कुठलंही ठिकाण असो, एखादी टेकडी असो, आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा जो आहे सॅटर्डे संडे तुम्ही घालवू शकतात. एकदा तुम्ही कधी गेले नसाल अशा ठिकाणी तर एकदा शांततेच्या जागेवर जाऊन बघा. खूप काही नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ना त्या फील करायला मिळत असतात आणि बऱ्याच नवीन गोष्टी आपल्यासोबत घडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं ना की माइंड खूप शांत होऊन जातं आणि पुढचा येणारा जो नवीन वीकचा स्टार्ट असतो तो भरपूर असं छान एनर्जीने जात असतो. आणि इथे इतक्या छोट्याशा मंदिरावर अगदी गावाकडचं पूर्ण त्यांनी छान पेंटिंग करून दाखवलेली होती. याला आय थिंक वर्ली आर्ट असं काहीतरी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण छान खूप मस्त दाखवलं होतं. ते बघतच की कसं कसं गावातले लोक काय काय कामं करतात, कसं लग्न असतं, कसं काय असतं, सगळं खूप छान होतं. मंदिरातून घरी येताना म्हणजे सॅटर्डेला आमच्या इथे असा सॅटर्डेचा बाजार असतो, तो लागलेला असतो. सो म्हटलं आता इथून भाजीपालाही घेऊन घेऊया. म्हणजे बरीच जेवणाची आमची वेळ झाली होती पण आज घरी जेवणाचा प्लॅन नव्हता. आम्हाला आज बाहेर जाऊन खायचं होतं. सो भाजीपाला जो होता तो आम्ही आज घेऊन घेतलेला. म्हणजे पुढचा आठवडा जो आहे तो एकदम टेन्शन फ्री. फ्रीजमध्ये भाजीपाला असला की बनवायला टेन्शन नसतं. आणि पियाचं खूप दिवसापासून म्हणजे तुम्हाला मी सांगते आम्ही कदाचित 1.5 वर्षानंतर पिझ्झा खायला येतो आहे आणि पियाला 1.5 वर्षापासून पिझ्झाच खाऊ घातलेला नव्हता. सो तिच्यासाठी आज एक छान दिवस जावा म्हणून आम्ही आज पिझ्झाची जी आहे प्लॅनिंग केलेली होती. पिझ्झा ही जी गोष्ट असते ना, ऐकतेस ना, ही डायजेस्ट करायला खूप जास्त वेळ लागतो. कधीतरी किती वर्षानंतर खातेस तू? आणि इथे तुम्ही ऐकलंच असेल मी तिला सांगत होती की हे एवढं चांगलं नाही खाणं, हेल्दी नाही आहे. आणि तिचं म्हणणं होतं की कधीतरी तरी मला खाऊ दे. बरोबर आहे तिचंही, कधीतरी तरी खाल्लंच पाहिजे. आणि जेव्हा एखादी गोष्ट जी लोक रेग्युलर करत असतात आपण ती 1-1.5 वर्षातून केली की आपल्यासाठी ती स्पेशल झालीच पाहिजे. सो आमचा स्पेशल दिवस होता आणि आम्ही आज तो पिझ्झासोबत सेलिब्रेट केला. नेहमी नाही, जसं तुम्ही बघितलं असेल आता याच्या आधी तुम्ही कधीच माझ्या ब्लॉगमध्ये पिझ्झा वगैरे बघितलेला नसेल. मी जंक फूड नेहमी अवॉइड करत असते आणि मी तिलाही सांगण्याचा प्रयत्न करत असतील की जेव्हा तू मोठी होशील, तुझे स्वतःचे पैसे असतील, तेव्हा देखील तू हे रिमाइंड करून ठेव की या गोष्टी आपल्यासाठी जास्त हेल्दी नाही आहेत. सो नेहमी हेल्दी खाणं हेच प्रेफर केलं पाहिजे. आणि तिला हे आत्तापासून माहीत असलं तर ती पुढे इम्प्लिमेंट करेल तिच्या लाईफमध्ये. आणि आपण जर नेहमी खात असलो तर सो तीही पुढे खाणारच आहे. चला असो, आजचा व्हिडिओ ह्या पिझ्झासोबत जो आहे मी एंड करत आहे. अपेक्षा करते तुम्हाला पूर्ण माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया परत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.